ओली पॅन्ट ओली झाली ना। सर्व काही स्वयंपाक झालेला आहे, फक्त गरम गरम भजी तळायची बाकी आहे। नैवेद्यापुरती मी भजी तळून घेतली, नैवेद्य पण दिले, देवांना दिले, इथं पण ठेवले। तर जावयांची वाट बघतोय आम्ही, ते पण येत आहे 15-20 मिनिटांमध्ये येतीलच। आज उपास करू म्हणून पूजाचे पप्पा पण मोठ्या बहिणीकडे जेवायला आहे। आमच्याकडे ना उपास करू लवकर मिळत नाही, सगळ्यांचे फिक्स असतात आणि आमच्याकडे ना उपास करू जेव घालायचं म्हटलं ना तर खूप बुकिंग असते उपास करूनची। निवांत बसले कारण सकाळपासून आहे ना किचनमध्ये उभी असल्यामुळे खूप पाय दुखायला लागले माझे आणि गरम पण खूप होते, खूप कडाक्याचं ऊन पडलंय बाहेर। आज असं ढगाळ वातावरण नाही, खूप कडक ऊन आहे, त्यामुळे खूप गरम होत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला अक्षय तृतीया सणाच्या दिवशीचाच येतोय। सकाळचा स्वयंपाकाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला, पण दुपारनंतरचं जे काही मी शूट केलं ते शेअर करते। तर मी स्वयंपाक केला होता सर्व काही पुरणपोळीचा आणि सार थोडासा गरम करते। बाजूला शेगडीवरती तेल तापत ठेवलं कारण जावई पण आलेले होते, त्यांना आता जेवायला वाढायचं होतं तर उपास करू म्हणून। आणि मस्त गरम गरम भजी तळते, त्यांना ताट बनवते। बाहेर आहे ना खूप कडाक्याचं ऊन होतं, तर मग आल्याला त्यांना पाणी दिलं। आणि अक्षय तृतीयाच्या सणाला आहे ना पितरांचा खूप मान असतो, तर आपले पितर आहे ना त्यांना जेव घालायचं असतं, म्हणून मग माझ्या सासऱ्यांना जेव घालायचं होतं। पण मी सासूबाईंचा पण फोटो टेबलावरती ठेवत असते, त्यांचीही दोघांची पूजा करते, म्हणजे हार वगैरे घालून नैवेद्य वगैरे तिथे ठेवलेले आहे। आणि आता राहुलला बोलली की दाजींना अष्टीगंध लाव, म्हणजे अष्टीगंध लावतात उपास करून ना, तर मग तो ते करत होता आणि मी त्यांच्यासाठी ताट तयार करत होते। आणि आमच्याकडे ना एक जुनी परंपरा आहे, अक्षय तृतीयाच्या सणाला आंबा आणायचा, पुरणपोळी आमरस बनवायचा आणि आपल्या पितरांना जेव घालायचं, त्यानंतरच मग घरातल्या लोकांनी आंबा खायचा असतो। पण आता हल्ली सगळेच आंबे लवकर आणतात खातात, पण घरातील जो कोणी मोठा माणूस असतो ना त्याने हे नियम पाळायचे असतात, म्हणून मग मिस्टरांना मी आंबा खायलाच दिला नाही। तर मी एकदा प्रमोशन व्हिडिओ होती माझी, त्यावेळेस मी आमरस आणि पुरी बनवली होती, मी खाल्ली होती, पण मग त्यांना मी दिलं नाही। उपास करू जेवल्यानंतरच मग त्यांनी खायचं, तर असं काही आहे। बऱ्याच ठिकाणी ही पद्धत असेल पण आणि काही ठिकाणी नसेल पण। आता भाग बदलला की सर्वच काही बदलतं, रीतिरिवाज पण बदलतात। तर मिस्टर पण जावयांच्या ताटाच्या पाया पडले आणि मिस्टरांना पण जायचं होतं मोठ्या बहिणीच्या घरी उपास करू म्हणून, त्यांनाही जेवायला सांगितलेलं होतं, म्हणून मग ते तिकडे गेले। आणि राहुलला आज मी बळजबरी पुरणपोळीचं ताट बनवलं, त्याला बोलली की आज तरी दाजींसोबत थोडंसं खा। आणि वरती 4 लोक काम करताय, तर त्यांच्यासाठी पण इथे 2 ठिकाणी ताट बनवली, 2 POP करताय आणि 2 आहे ना टाईल्स लावताय। तर म्हटलं चला आपल्या हातची पुरणपोळी आमरस त्यांनाही खायला देऊ, तर खरंच त्यांनाही खूप आवडलं जेवण। हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ। संध्याकाळचे आता आहे ना 5-5:15 वाजले। सकाळी पुरणपोळीचं जेवण केलं, पुरणपोळीचं आमरसचं जेवण केल्यानंतर खूप सुस्ती येते, एकदम असं जडजड वाटतं, तर मी 2-3 तास मस्त आराम केला, झोपली होती। आणि आता आहे ना उठली मी मगाशी, मस्त फ्रेश झाली, चहा पाणी झाला आणि आता आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये। तर आज आहे अक्षय तृतीया, तर अक्षय तृतीयाच्या दिवशी बरेच जण काही ना काही वस्तू खरेदी करतात, तर म्हटलं चला आज आपण छान योग आहे तर काहीतरी छान अशी एखादी वस्तू खरेदी करू। वस्तू म्हणजे असं काही ज्वेलरी दागिना वगैरे नाही आहे, काय असणार आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवते, घरासाठीच काहीतरी घ्यायचं आहे म्हणून। तर चला मिस्टर माझ्यासोबत येत आहे, तर आता मी निघतो। आणि साडी काही चेंज केली नाही मी, अशीच जाते आता मार्केटमध्ये, फक्त थोडंसं वरवरचं आवरलं। संध्याकाळचं वातावरण आहे ना खूप छान असं फ्रेश वाटतं आणि ऊन पण खाली झालेलं असतं, त्यामुळे मग म्हटलं चला संध्याकाळच्या वेळेलाच आपण जाऊ मार्केटमध्ये। आणि आता आम्ही आलो आहे बसस्टँडजवळच महावीर ज्वेलर्समध्ये आलो आहे। तर आज अक्षय तृतीयाचा सण आणि खूप गर्दी होती शॉपमध्ये, कारण काही ना काही छोटी खरेदी असो किंवा मोठी खरेदी असो, ज्यांना काही घ्यायचं असेल ते येतातच सणाच्या दिवशी, कारण ह्या दिवशी काहीतरी खरेदी केलेलं खूप शुभ मानलं जातं, म्हणून आम्ही पण इथे आलो। आणि आम्हाला घ्यायची होती चांदीची तार, खूप छोटीशी खरेदी होती आमची, पण त्या शॉपमध्ये आम्हाला ती काही मिळाली नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो। तिथं पण तार अशी बनवलेली नव्हती, तर मग त्यांनी आम्हाला चांदीचा छोटा तुकडा 8 ग्रॅमचा दिला आणि त्याची तार बनवायला सांगितली। तर म्हटलं चला तार बनते तोपर्यंत मस्त जिरा सोडा प्यायला गेलो आम्ही एका शॉपमध्ये, छान वाटलं सोडा पिऊन। आणि नंतर पुन्हा शॉपकडे चाललो आहे। तर तुम्ही बघताय संध्याकाळी इतकी जबरदस्त गर्दी मार्केटमध्ये,
कारण दुपारचं कडाक्याचं ऊन, त्यामुळे उन्हामध्ये कोणी बाहेर येत नाही, पण संध्याकाळी सर्वजण बाहेर निघतात शॉपिंग करायला. तर इथं आल्यानंतर मग आमची तार आहे ना बनवून झालेली होती. आता तुम्हाला कळालंच असेल चांदीची तार मी कशासाठी बनवली. तर मला उंबरठा लावायचा आहे ना नवीन दरवाजाला, तर त्यासाठी मी ही बनवली आहे. तर आज अक्षय तृतीयाचा सण होता, म्हणून आमची ही छोटीशी खरेदी काहीतरी, तर खूप काही मोठी खरेदी नाही आहे आमची. फक्त 1500 रुपयाला ही चांदीची तार आम्हाला घ्यायची होती. तर घरी आल्यानंतर मग बाप्पांजवळ ठेवली, बाप्पांच्या हातातच दिली आणि तिथेच अक्षदा हळदी कुंकू वाहून पूजा करून घेतली. कारण आपण कोणताही दागिना किंवा काही वस्तू आणल्यानंतर त्याची पहिली पूजा करायची असते, नंतर मग ती आपण जिथे ठेवायची तिथे ठेवायची. तर अशा प्रकारे मी ती तिथेच ठेवली बाप्पांजवळ. रात्रीचा स्वयंपाक झाला, जेवण झालं आणि जवळपास 9:30 वाजले असतील. माझे पाय ना आज खूप आग मारत होते, म्हणजे उष्णता खूप निघते तळपायांतून माझ्या, त्यामुळे पाय जळजळ करतात. मग मला पूजाने सांगितलं की पायाला आहे ना थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेव 15-20 मिनटं आणि त्याला आहे ना मस्त स्वच्छ करून आहे ना तेल लावू, खोबरेल तेल. त्यामुळे पायाला खूप अशी शांतता मिळते, थंडगार वाटतं आणि पायाची जळजळ पण कमी होते. तर दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ना मला सर्वात जास्त तळपायांना खूप जळजळ होते आणि खूप अशी उष्णता त्यामधून बाहेर निघते, खूप त्रास होतो आणि झोप पण येत नाही. त्यामुळे मी ना दरवेळेस कोरफड आणत असते आणि ती पायाला लावत असते, त्यामुळे पण बराच आराम मिळतो. पण आज काही मला कोरफड मिळाली नाही, म्हणून मग मी हा उपाय केला. तर तुमच्याकडे अजून काही उपाय असेल तर नक्की सांगा. सध्या आता घराच्या कामामुळे पायाला सिमेंट, धूळ, डस्ट बरीच लागते ना, त्यामुळे मग पायाची अजूनच आगाग होत असते. लाडूला पण पाण्यामध्ये पाय ठेवायचे. लाडू बघा किती जीव चाललाय त्याचा. अरे 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 असं बापरे 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 काय चाललंय तुझं. राहुल त्याला पाणी खेळायला आवडतं ना, त्याच्या बाथटब मध्ये पण तो खेळतो. आंघोळ झाल्यानंतर 15 मिनिटं बाथटब मध्येच खेळतो, असंच पाणी उडवतो. त्याला खूप आवडतं पाण्यात खेळायला. किती पाणी उडवलं बाळा तू. अजून 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 खेळायचं. अरे सगळं ओलं केलं तू. जोर झाला थोड्या मार राहिला ते. अरे चड्डी झाली ओली, पॅन्ट ओली झाली ना. हसतोय तो, खेळतोय. तुला एवढी मजा येते. पान कोंबडी का तू? पान कोंबडी आहे, पान कोंबडा. त्याला दुसरं पाणी दिलं मी, माझं पाणी पाहून त्याला असं वाटत. त्याची पॅन्ट बदलते बघ, ती माग पॅन्ट आहे ना. गेली ओली चड्डी. असं खेळा त्या का पाण्यात. त्याला अजून जायचंय, पाय अजून जायचे. पिल्लू पॅन्ट ओली केली बाळा. गणपती बाप्पा मोरया. ती दारावरची पॅन्ट दे ना. अजून करायचं नको बाळा, आता झालो. खूप खेळला तू, खूप पाणी खेळला. शेवटचं डायपर पण ओलं करून दिल तू. अरे सायकल बघ ना त्याची. अरे बस 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 पिल्लू. पिल्लू बस, पिल्लू बस, बस पिल्लू. जास्त झालं आता, आती झालंय. उचल, गमीला उचल पटकन. अख्खं पाणी पाणी झालं इथं फरचीवर सगळीकडं. सगळी फरची खराब झाली आता आपली. सगळं घर ओलं करून टाकलं तू. हा गेलं गेलं, मामा घेऊन गेला, पाणी गेलं. शंप पाणी संपून गेलं बाळाला. संपून गेलं. कसं लेडावाने करीत बाई हे पोरग. ओ ओ ओ का का का. पूजा 2 दिवसासाठी नाशिकला चालली होती मैत्रिणीच्या लग्नासाठी. तर म्हटलं चला लाडूला भेटून घेऊ. लाडू घरी आला आणि माझे पाय पाण्यात बघून त्यालाही पाणी पाहिजे होतं, म्हणून मग माझं पाणी फेकून दिलं आणि त्याला दुसरं पाणी घेतलं.
सांग मम्मीला. मम्मा म्हण मम्मा 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 काय गालाकडे चालू करा. डास चावला गालाला, डास. हो होय. आजी आजी बिल्लू, लाडू, ओ लाडू पेडा. हा? बोल ना, काय बोलत होता तू? हा? काय बडबड चालू आहे तुझी? पिल्लू, बाय बाय. बाय बाय आजीला बाय कर. चल, बाय कर. बाय. म्हणजे तू सकाळी कधी जाणार आहे? 3 वाजता म्हणजे 2 दिवस आम्हाला लाडू दिसणार नाही. नाही दिसणार. आम्ही चाललो भूर चाले मावशीच्या लग्नाला चालले. मावशीच्या लग्नाला. हो, मग आता आम्ही 2 दिवस कसं राहणार? तुम्ही आम्हाला लाडू दिसणार नाही आम्हाला. अशोनो, गडा बघतोय. तकलू, घड्याळ पाहतोय किती वाजले. घड्याळ किती वाजले? 10:30 वाजले. चल. आता झोपिकलं बाला, झोपिकलं. ए बाय, लगेच झोपलं. इथं नको झोपू, घरी जाऊन झोप. चाललो आम्ही. हा, या झोपिकर म्हणताच झोपून घेतलं खांद्यावर. पिल्लू, लाडू, जा मानेला हात राहू दे. चल येते. हा, जा. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. तर सकाळी राहुलेना मसाल्यांची पॅकिंग करतोय. तर काळा मसाला ज्या पण ताईंना घ्यायचा असेल तर इथे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. मी कटाच्या आमटीसाठी जो टाकला तो बऱ्याच ताई विचारतात ना, म्हणून मग स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. हळद पावडर, धना पावडर, बाकीचे मसाले सर्व काही तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यानंतर आता उन्हाळ्यामध्ये आपण सरबत वगैरे करतो. तर आज मी ना कोकम सिरपचं सरबत बनवलेलं होतं. खूप छान लागतं. दरवर्षी मी हे सरबत बनवण्यासाठी आणत असते कोकम सिरप. खूप मस्त असा त्याचा सरबत होतो. इन्स्टंट असा पटकन होतो. तर वरती देते कामकरांना, तिथे पण त्यांना दिला आणि आम्ही पण घेतला. नंतर मग संध्याकाळची वेळ झाली. तर बरेच दिवस झाले आमच्या घरामध्ये गव्हाच्या गोण्या आहे. कारण 1-2 जणांनी बुकिंग केलेली आहे, ज्यांना कोणाला लागतं आहे त्यांना. तर मग गाडी आलेली होती. तर राहुले ना सर्व गोण्या उचलून बाहेर नेतोय. बाहेर ना मोठी पिकअप आलेली होती, त्यामध्ये सर्व गोण्या ठेवायच्या होत्या. आणि पिकअप काही आतपर्यंत येत नाही, कारण मध्ये सर्व काही लादी फरशी ठेवलेले आहे त्यामुळे. आणि गव्हाचे ना 50-50 किलोचे कट्टे बांधलेले होते, त्यामुळे मग ते उचलायला बरे पडतात. तर जवळपास 30 गोण्या द्यायच्या होत्या पिकअपमध्ये. तर राहुल एकटाच होता गोण्या नेऊन द्यायला आणि मिस्टर गाडीमध्ये होते. तर त्याच्यासाठी इथे मी ना मस्त पनीरचे हे धिरडी बनवते. यामध्ये बेसन पीठ पण टाकलेलं आहे. एकदम सिंपल पद्धतीमध्येच बनवलेलं आहे मी, पण त्याला ना खूप कमी तेलाचे बनवावे लागतात. तर मग मी ह्या तव्यावरती केले. यामध्ये लाल तिखट, मीठ, जिरं, कोथिंबीर, हळद, धनेपूड असं टाकलेलं आहे आणि पटकन होतात. तर त्याला आवडतात. मग तुम्हाला माहितीच आहे तो भाजीपोळी काय असा खात नाही. त्याचा सर्व काही डाएट वेगळाच असतो, प्रोटीनयुक्त डाएट आहार घेत असतो तो. म्हणून मग त्याने मला बनवायला सांगितले आणि खूप टेस्टी लागतात बरं का हे. तुम्ही नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांना बनवून दिले खायला किंवा टिफिनला बनवले तरी पण खूप छान लागतात. आणि हे दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा मग नुसतेही खाऊ शकतात. तर याचं पीठ आहे ना बनवताना खूप जास्त पातळ बनवायचं नाही, थोडंसं घट्टसर ठेवायचं. कारण पनीर आहे ना गरम केल्यानंतर आहे ना ते थोडंसं असं नरम होतं, त्यामुळे मग धिरडी छान बनतात. तर हे बघा, हातानेच मी पसरवते पीठ तव्यावरती आणि छानपैकी मस्त ते असे खमंग तुपामध्ये तेलामध्ये भाजून घ्यायचे. तुम्ही दह्यासोबत पण खाल्ले तरी खूप छान लागतील, कारण राहुले ना दह्यासोबतच खातो. तर म्हणून तुम्हाला थोडक्यात रेसिपी सांगते, नक्की करून बघा. याची रेसिपी रील मी बनवलेली आहे, तिथं पण तुम्ही बघू शकता. चला, आजचा व्हिडिओ जरा छोटा होता, पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाडूमुळे थोडीशी व्हिडिओला मजा आली असेल. आणि उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना शुभरात्री. गुड नाईट.